काल झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळपासून उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। त्यामुळे सकाळपासूनच वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलाचा फटका आता मतदारांना बघायला मिळतोय। शरीरातून घामाच्या धारा वाहत असताना देखील त्याची तमा न बाळगता मतदार मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावरती पोहोचतायत। अशामध्येच काही महिला, माता त्यांच्या चिमुकल्यांसह मतदान केंद्रावरती पोहोचल्याचं चित्र अमरावती शहरातील तपोभूमीमधील मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। आता दुपारी 1 वाजता बघू शकता आपण अमरावतीमधल्या या मतदान केंद्रावर आलेलो आहोत। रखरखत्या उन्हात, कडक ऊन आहे, घामाच्या धारा वाहत आहेत। अशाही परिस्थितीत वृद्ध असो, नवमतदार असो, तरुण असो, तरुणी असो, या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। काही तर आपल्या छोट्या बालकांना सुद्धा घेऊन या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजवायला आल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहेत। अगदी खरोखरच लोकशाहीचा खऱ्या अर्थाने अधिकार मतदान रूपी मतदानाच्या माध्यमातून येथील अमरावतीकर मतदानाचा अधिकार बजावताना इथे बघायला मिळत आहेत। आता तर ऊन तापलेली आहे आणि आता उमस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये आहे। तरी देखील लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वसामान्य मतदारांनी, माता भगिनींनी, वृद्धांनी आणि विशेष करून युवा मित्रांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघावं। ऊन आज आहे, मात्र हा जो उत्सव आहे हा 5 वर्षातून एकदा येतो। ही देश घडवण्याच्यासाठीची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, युवांना विशेष करून विनंती करतो की घराच्या बाहेर निघा, जास्तीत जास्त मतदान युवांनी करावं अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता युवांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन या युवकांनी केलेलं आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।